नमस्कार मित्रांनो, मी नामदेव नगरे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पिवळे रेशन कार्ड कसे काढायचे, आवश्यक कागदपत्रे कोणती आणि उत्पन्न किती असावे, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, व्हिडिओ न स्किप करता व्यवस्थितरित्या पहा मित्रांनो। प्रत्येक स्टेप याच्या ठिकाणी महत्त्वाचे असणार आहे। तसेच आपण चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच महत्त्वाचे व्हिडिओ आपल्याला या चॅनलवरती वेळोवेळी पाहायला भेटतील। तर या ठिकाणी पहा, कमी दरात धान्य आणि सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी पिवळे रेशन कार्ड अत्यंत महत्त्वाचे आहे। महाराष्ट्र सरकारने आता रेशन कार्डसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा देखील उपलब्ध करून दिलेली आहे। ज्या कुटुंबाचे उत्पन्न मर्यादित आहे ते आता आपले सरकार पोर्टलवरती घर बसून अर्ज करू शकतात। त्यासाठी अर्ज लागणारी कागदपत्रे कोणती, अधिकृत प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती आपण व्यवस्थितरित्या पाहून घेऊया। तर पिवळे रेशन कार्ड केवळ कागद नाही तर गरीब कुटुंबासाठी तो जगण्याचा आधार आहे। अनेकदा माहिती अभावी पात्र असूनही लोकांना हे कार्ड मिळत नाही। वार्षिक उत्पन्न, जमिनीची मर्यादा आणि कुटुंबातील सदस्यांची माहिती अचूक असल्यास तुम्ही 5 मिनिटात ऑनलाईन नोंदणी करू शकता। तुमची पात्रता तपासून या प्रक्रियेचा लाभ कसा घ्यावा याची ही स्टेप बाय स्टेप आपण माहिती पाहूया। महाराष्ट्रात पिवळे रेशन कार्ड मिळवण्यासाठी काही ठराविक अटी आणि नियमांचे पालन करावे लागते। ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 15,000 रुपयांपर्यंत किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा कुटुंबांना पिवळे रेशन कार्ड हे दिले जाते। तर पहा मित्रांनो, पिवळे रेशन कार्डासाठी आवश्यक पात्रता काय असणार आहे, तर अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी रहिवासी असावा। त्यांचे वार्षिक कुटुंब उत्पन्न पहा 15,000 रुपयापेक्षा जास्त नसावे। कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावावर 4 चाकी वाहन नसावे। कुटुंबाकडे 2 हेक्टरपेक्षा जास्त बागायती जमीन नसावी। तर याच्यासाठी आवश्यक लागणारे कागदपत्रे आपण थोडक्यात समजून घेऊया। तर अर्ज करण्यापूर्वी तुम्हाला या कागदपत्रे तयार ठेवावी लागतात मित्रांनो। स्कॅन कॉपीच्या स्वरूपामध्ये PDF किंवा JPEG हे तयार ठेवा। तसेच तुम्हाला एक ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा मतदान कार्ड ओळखपत्र देखील असावे लागणार आहे। त्यासाठी तुम्हाला याची देखील स्कॅन कॉपी ठेवावी लागणार आहे। त्यानंतर पत्त्याच्या पुराव्यासाठी तुम्ही वीज बिल किंवा पाणी बिल किंवा भाडे करार देखील जोडू शकता। त्यानंतर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला देखील लागणार आहे। तो तहसीलदार कार्यालयाने दिलेला उत्पन्नाचा अधिकृत दाखला असावा आणि त्या दाखल्यामध्ये वार्षिक उत्पन्न हे तुमचे 15,000 रुपयापेक्षा जास्त नसावे। त्यानंतर तुम्हाला एक फोटो देखील लागणार आहे। कुटुंबातील प्रमुखाचा पासपोर्ट साईज फोटो लागत असतो मित्रांनो। या ठिकाणी ज्याच्या नावाने तुम्हाला हा रेशन कार्ड काढायचा आहे त्याचा एक तुम्हाला पासपोर्ट साईज फोटो लागेल। तर पहा, जुन्या रेशन कार्ड मधून नाव कमी केल्याचा दाखला जर लागू असेल तर तुम्हाला याची आवश्यकता नसणार आहे आणि बँक पासबुक झेरॉक्स प्रत देखील तुम्हाला या ठिकाणी तयार ठेवावी लागेल। ऑनलाईन अर्ज करण्याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस पहा कशी असणार आहे। तर तुम्ही आपले सरकार म्हणजे महा ऑनलाईन पोर्टलवरून स्वतः अर्ज देखील करू शकता। त्यासाठी सर्वप्रथमतः आपल्याला नोंदणी करावी लागेल। आपले सरकार .mahaonline.go.in या अधिकृत वेबसाईटला तुम्ही भेट द्या। भेट दिल्यानंतर नवीन वापरकर्ता म्हणजेच न्यू युजर रजिस्टर हेअर वर क्लिक करून युजर ID आणि पासवर्ड तुम्ही आधी तयार करून घ्या। त्याच्यानंतर तुम्ही तयार करून घेतल्यानंतर युजर ID आणि पासवर्ड तुमच्या ID ने लॉग इन करा आणि डॅशबोर्डवर फूड अँड सिव्हिल सप्लाय डिपार्टमेंट म्हणजेच अन्न नागरी पुरवठा विभाग हा निवडा तुम्ही। त्याच्यानंतर उपलब्ध सेवांपैकी न्यू रेशन कार्ड किंवा ॲप्लिकेशन फॉर न्यू रेशन कार्ड हा पर्याय निवडावा लागेल। हा पर्याय निवडल्यानंतर तुम्हाला आता या ठिकाणी अर्ज भरावा लागेल। आता तुमच्यासमोर एक अर्ज उघडेल। त्यात कुटुंबातील सर्व सदस्यांची नावे, वय, आधार नंबर आणि उत्पन्नाची माहिती हे अचूकपणे व्यवस्थितरित्या भरून घ्या। त्याच्यानंतर तुम्हाला कागदपत्रे आता अपलोड करावी लागणार आहे। सर्व आवश्यक कागदपत्रे आणि फोटो अपलोड करा जे तुम्ही PDF स्वरूपामध्ये ठेवलेले आहेत। ज्या ठिकाणी तुम्हाला जे कागदपत्रे विचारले ते व्यवस्थितरित्या अपलोड करून घ्या। त्याच्यानंतर तुम्हाला आता अर्जाची शुल्क फी भरावी लागणार आहे। या अर्जाचे नाममात्र शुल्क तुम्हाला असणार आहे फक्त साधारणतः 20 ते 30 रुपये एवढेच तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने हे रुपये भरावे लागणार आहे। त्यानंतर त्याची तुम्ही पावती जतन करून ठेवा। अर्ज सबमिट केल्यावर तुम्हाला एक ॲप्लिकेशन नंबर मिळेल। तो ॲप्लिकेशन नंबर व्यवस्थितरित्या जतन करून ठेवा मित्रांनो। तर अशा प्रकारे सोप्या पद्धतीने तुम्ही हे ऑनलाईनरित्या अर्ज करू शकता। अर्ज केल्यानंतर तुम्हाला काय हवे असते पहा। अर्ज ऑनलाईन सबमिट केल्यानंतर तुमची माहिती पडताळणीसाठी स्थानिक तहसीलदार कार्यालय किंवा पुरवठा विभागाकडे हे पाठवले जाते। तलाठी किंवा संबंधित अधिकारी तुमच्या घरी येऊन प्रत्यक्ष पाहणी म्हणजेच व्हेरिफिकेशन करू शकतात। सर्व माहिती खरी आढळल्यास साधारणतः 15 ते 30 दिवसाच्या आत तुमचे पिवळे रेशन कार्ड हे मंजूर केले जाते। तर तुम्हाला घर बसल्या देखील अर्जाचे स्टेटस जर पाहायचे असेल तर त्यासाठी तुम्ही आपले सरकार पोर्टलवर लॉग इन करून पहा। ट्रॅक युअर ॲप्लिकेशन या पर्यायावर क्लिक करून तुमच्या अर्जाची सद्यस्थिती देखील तुम्ही पाहू शकता। तुमचा अर्ज कोणत्या स्टेज पर्यंत गेलेला आहे हे देखील तुम्ही व्यवस्थितरित्या पाहू शकता। तर अशा प्रकारे
पिवळे रेशन कार्ड कशा प्रकारे काढावे हे सविस्तर माहिती मी तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे। या संदर्भामध्ये तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंट करून नक्की विचारा। तर अशी एक छोटीशी अपडेट महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्याकरिता बनवलेला होता। हा व्हिडिओ तुम्ही सर्व मित्रमंडळीपर्यंत नक्की शेअर करा, याचा देखील तुमच्यामुळे दुसऱ्यांना लाभ होऊ दे मित्रांनो। तसेच काही लाभार्थी या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून अशाच महत्त्वाच्या अपडेट्स आणि नवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती वेळोवेळी भेटत राहतील। चला भेटूया नवीन अशाच एखाद्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तत्पूर्वी जय हिंद, जय महाराष्ट्र।